नमस्कार मित्रांनो, मी MD घोडके कर्मचारी सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण जो विषय घेतला आहे सेवा पुस्तक. तर सेवा पुस्तक हा सर्व कर्मचाऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. ज्यावेळेस आपण सेवेमध्ये दाखल होतो तेव्हापासून ते अगदी सेवानिवृत्तीपर्यंतच्या सर्व नोंदी त्या सेवा पुस्तकामध्ये घेतल्या पाहिजे. त्या सर्व नोंदी त्या आल्या पाहिजे. ठीक आहे. तर सेवा पुस्तक हे एक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवेचा आरसा मानला जातो. आपण पूर्ण आयुष्यामध्ये जे काय आपण 30 वर्ष 35 वर्ष सेवा करतो, या एकंदरीत सेवे कालामध्ये ज्या आपल्या मी आता मगाशी म्हणल्याप्रमाणे जॉईनिंगपासून ते अगदी सेवानिवृत्तीपर्यंत ज्या काही घडामोडी होतात त्याची सगळे लेखी नोंद ही त्या आपल्या सेवापटमध्ये होत असते आणि ते वेळोवेळी अद्ययावत करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे मी सर्वांना असं विनंती करतो का तुम्ही 2 सेवा पुस्तक घ्यायचे आहे. ठीक आहे. एक आपली जी मूळ प्रत असते ती कार्यालयामध्ये जमा असते आणि कर्मचाऱ्याकडे वैयक्तिक एक आपली दुय्यम प्रत ही असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा काही कारणास्तव ती ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये मिळत नाही. ठीक आहे. समजा कार्यालयाचं शिफ्टिंग असेल किंवा असे अन्य कारणामुळे कदाचित गहाळ पण होऊ शकते. तर अशा केसमध्ये त्यावेळेस मग आपल्याला जे काही सेवाविषयक लाभ असतात ते मिळण्यात काय बऱ्याच विलंब होतो. त्यामुळे आपण सुरुवातीपासूनच एक दुय्यम सेवा पुस्तक आपल्याकडे ठेवण्याची काळजी घ्यावी. आणि त्याचबरोबर समजा ज्या कर्मचाऱ्यांना आता 10 वर्ष 15 वर्ष सेवा झाली असेल आणि त्यांना ते दुय्यम सेवा पुस्तक करणं आता शक्य नसेल सुरुवातीपासून, तर अशा केसमध्ये आपण जे काय आपलं मूळ सेवा पुस्तक आहे त्याची पूर्ण एक झेरॉक्स प्रत काढून घ्यायची आणि ते आपल्याकडे ठेवली तरी चालेल, हरकत नाही. तर ठीक आहे. तर आता आपण बघूयात. आता बघा, माझ्याकडे माझं एक सेवा पुस्तक आहे, दुय्यम प्रत आहे. ठीक आहे. तर सेवा पुस्तकामध्ये नोंदी घेताना मी म्हटल्याप्रमाणे आता आपल्याकडे बघा एकंदरीत एकूण 70 ते 75 नोंदी आहेत. या सर्व नोंदी सेवा पुस्तकामध्ये घेतल्या पाहिजेत. त्यापैकी काही आवश्यक आहेत त्या तर अतिशय घेणं म्हणजे आवश्यकच आहे. ते आपण बघूयात कुठल्या कुठल्या नोंदी आवश्यक आहेत ते. आता बघा, माझ्याकडची जी प्रत आहे ती बघा, जे सेवा पुस्तक आहे त्यामध्ये सुरुवातीला आपलं प्रमाणपत्र आहे. प्रमाणपत्र म्हणजे या मूळ सेवा पुस्तकामध्ये किती पाने आहेत आणि सर्व पेजेस ही सुस्थितीत आहेत असं एक प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे आणि याच्यावर कार्यालय प्रमुखांची स्वाक्षरी घ्यायची आहे, म्हणजे हे प्रमाणित होतं. ठीक आहे. त्यानंतर हे जे पहिलं पान आहे, सेवा पुस्तकाचं पहिलं पान आहे, यावरील नोंदी अतिशय काळजीपूर्वक आणि कुठेही खाडाखोड व्हाईटनर न लावता करणं आवश्यक आहे. आता या पहिल्या पेजवर एकूण 11 नोंदी आहेत. त्यामध्ये आपलं जे नाव असेल, पूर्ण नाव व्यवस्थित, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, त्यानंतर धर्म, जात, उपजात प्रवर्गासह व्यवस्थित लिहायचं आहे आणि सध्याचा पत्ता, घोषित केलेले स्वग्राम, वडिलाचे नाव, राहण्याचे ठिकाण. ठीक आहे. आणि जन्मतारीख ही आपण कुठल्या पुराव्यावरून घेतली याचा संदर्भ या ठिकाणी टाकायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर तंतोतंत उंची असेल, ओळखीची, अंगावरील खूण, नियुक्तीच्या वेळी शैक्षणिक अर्हता आणि कर्मचाऱ्याची दिनांकित स्वाक्षरी, अशा पद्धतीनं अशी नोंद या पहिल्या पेजेसवर आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर बघा, महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच सेवा पुस्तकामध्ये हे जे नमुने असतात ते बऱ्याच ठिकाणी घेतलेले नसतात. ठीक आहे. म्हणजे नमुना प्रपत्र क्रमांक 7 हे जे नमुने आहेत हे नमुने घेणं अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याच वेळा हे नमुने त्याची नोंद घेतलेली नसते आणि त्यामुळे कर्मचाऱ्याला त्याचे काही लाभ जे असतात ते विहित वेळेत मिळत नाहीत. आता बऱ्याच केसमध्ये असं आढळून आलेलं आहे कर्मचारी सेवानिवृत्त झाला असेल तर या केसमध्ये आपल्याला 3-3, 4-4 वर्ष ही त्याचे पेन्शन देण्यासाठी लागतात. तर केवळ सेवा पुस्तक हे अपडेट नसल्यामुळे हा कालावधी जातो आणि अचानक समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू वगैरे झाला असेल, अशा केसमध्ये बऱ्याच नोंदी ही झालेल्या नसतात.
आम्ही तर आता असं बघितलेलं आहे, तर बरेच कर्मचारी अगदी सेवानिवृत्ती व्हायला येतात, काही काही तर सेवानिवृत्त झालेले असतात, पण त्यांच्या सेवा पुस्तकामध्ये स्थायी नोंद नसते, त्यांची सेवा कायम केल्याची नोंद नसते, विविध परीक्षा काय जे पास झालेल्या असतात त्याची पण नोंद नसते, अशा बेसिक बेसिक गोष्टीची नोंद त्याच्यामध्ये केलेली नसते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना जे काही कुटुंब निवृत्ती वेतन असेल, हे असे जे फायदे आहेत, रजा रोखीकरणाचे विषय आहेत, रजेचा तर फार प्रॉब्लेम असतो. आता बऱ्याच याच्यामध्ये तर त्यांच्या रजेच्या नोंदीच घेतलेल्या नसतात. ठीक आहे, तर आपण याची काळजी घ्यायची आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दुय्यम सेवा पुस्तक आपल्याकडे ठेवायचं आहे आणि वर्षातून एक वेळेस आपण आपलं जे सेवा पुस्तक आहे ते कार्यालयाला विनंती करून म्हणा आपण बघायचं आहे आणि ज्या काही नोंदी राहिलेल्या आहेत ते त्यांच्या लक्षात आणून द्यायचं, वेळोच्या वेळी नोंदी घ्यायच्या आहेत. आता अगदी अलीकडचं तुम्हाला सांगायचं म्हणजे, आता बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, मी तुम्हाला नंतर ते दाखवणारच आहे. तर या ठिकाणी बघा 31 मार्च 2023चा जो शासन निर्णय आहे, याची कोणी कोणी नोंद घेतलेली आहे आपल्या सेवा पुस्तकामध्ये हे मला कमेंट करून नक्की सांगा. हा काय शासन निर्णय आहे, जे आपले काय DCPS NPS आहे त्यांना काय जे फॅमिली पेन्शन म्हणजे कुटुंब निवृत्ती वेतन लागू केलेले आहे, त्याचे नमुने आहेत, ते नमुने भरून आपण कार्यालयाला द्यायचं आहे आणि त्याची सेवा पुस्तकात नोंद घेऊन ते काय नमुने आहेत ते सेवा पुस्तकाला आपल्याला जोडायचे आहेत. हे कुणी कुणी जोडलेलं आहे ते मला सांगाच. आणि जर तसं केले नसेल तर हे तुम्ही हे जे 2 नमुने आहेत खालचे GR सोबत ते अटॅच केलेले आहेत ते आवश्यक तुम्ही नोंद घ्यायची आहे. ठीक आहे, तर बघूयात आपण कुठल्या कुठल्या नोंदी घेतल्या पाहिजे, आपण काय खबरदारी घेतली पाहिजे. तर मित्रांनो, सेवा पुस्तकामध्ये कोणत्या कोणत्या नोंदी घेतल्या पाहिजे हे आपण या माध्यमातून बघूयात. ज्यावेळेस आपलं सेवा पुस्तक हे आपण पडताळणीसाठी पाठवतो त्यासाठी ह्या नोंदी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता बघा या ठिकाणी पहिलीच आहे, सेवा पुस्तकातील सर्व पाने क्रमांक 2 प्रमाणित केली आहेत. या ठिकाणी एक सूची आहे, होय नाही लागू नाही नोंद असल्यास शेरा म्हणजे का घेतली नाही वगैरे, ही एक सूची आहे, त्याप्रमाणे या नोंदी घेणं आवश्यक आहे. सेवा पुस्तकाच्या पहिल्याच पानावर म्हणजे एक प्रमाणपत्र या ठिकाणी म्हणजे सेवा पुस्तकामध्ये अमुक अमुक पाने आहेत, सर्व पाने ही सुसूचित आहेत असं एक प्रमाणपत्र घ्यायचं आहे आणि त्यावर कार्यालय प्रमुखाची स्वाक्षरी आहे. बघा पहिल्या पानावर सर्व रकाने भरलेले आहेत. आपण मगाशी बघितलं की सर्व नोंदी व्यवस्थित घेतल्या पाहिजेत, कुठेही खाडाखोड न करता. पहिल्या पानावर जन्मतारखेची नोंद पडताळणी करून सांख्यिकीत केली आहे. ठीक आहे, आता ह्या ज्या महत्त्वाच्या आहेत ते आपण या ठिकाणी बघत आहोत. भविष्य निर्वाह निधी नामनिर्देशनाची नोंद, भविष्य निर्वाह निधी जे आहे नामनिर्देशन केलेला आहे, कुटुंबाचा तपशील असेल, कुटुंबातील व्यक्तीचं आपण नामनिर्देशन करतो त्याची नोंद आहे. गट विमा नामनिर्देशनाची नोंद आहे. आपलं जे GIS असतं GISचे पण नामनिर्देशनाची नोंद घेणं आवश्यक आहे. मृत्यूनी सेवा उपदान DCRG याबाबतची नोंद घेणं अत्यंत आवश्यक आहे. मी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे ह्या ज्या काही बेसिक नोंदी नसल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना किंवा त्याच्या वारसांना हे लाभ मिळण्यासाठी काय विलंब होतो. अपघात विमा योजना नोंद, नियुक्ती आदेशाची नोंद घेत श्रेणी व हजर दिनांकासह केली आहे. ठीक आहे, वैद्यकीय दाखल्याची नोंद, आता हे वैद्यकीय दाखल्याची नोंद आहे ती नोंद घ्यायचीच आहे आणि जे काय आपलं जे मेडिकल सर्टिफिकेट आहे ते आपल्या सेवा पुस्तकाला जोडायचं आहे. जात पडताळणीबाबतची नोंद आहे. भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक आहे. DCPS NPS प्राण क्रमांक, आता बऱ्याच कर्मचाऱ्यांना त्यांचा DCPS किंवा NPS जे प्राण क्रमांक तोच माहिती नसतो. ठीक आहे, ह्या अशा जे काही नंतर अडचणी उद्भवतात ते तसं व्हायला नको, या कारणास्तव आपल्याला ह्या नोंदी घेणं आवश्यक आहे, बघणं आवश्यक आहे. ठीक आहे, आता हे गट विमा योजनेत सदस्य होतं, जे का आपलं GIS असतं त्याचं सदस्यत्व हे 1 जानेवारीला असतं. आपण मध्यंतरी जॉईन झालो समजा कॅलेंडर वर्षाच्या मार्च वगैरे, एप्रिल, मे किंवा जून वगैरे, तर त्याचं काय आपलं जे वर्गणी जी असते ही पुढच्या 1 तारखेपासून सुरू होत असते. अशा पद्धतीच्या ह्या नोंदी घेणं आवश्यक आहे. त्यानंतर मराठी भाषा पास झाल्याची किंवा सूट मिळाल्याची नोंद आहे. विभागीय परीक्षा पास झाल्याबाबतची नोंद, आता जे काय ज्या पदांना जे विभागीय
सेवा अंतर्गत परीक्षा ज्या असतात त्या विहित संधीमध्ये किंवा विहित वेळेत समजा पास झाले तर त्याची नोंद होणं आवश्यक आहे. आणि केवळ ज्या आपण नोंदी घेतो त्या नोंदी घेऊन त्याचे संबंधित जे सपोर्टिंग जे आपले डॉक्युमेंट्स असतात ते पण सेवा पुस्तकामध्ये जोडणं आवश्यक आहे. आता मराठी इंग्रजी टंकलेखन परीक्षाची नोंद आहे. आता हे अतिशय महत्त्वाचं आहे. परीक्षाधीन कालावधीबाबत नोंद. परीक्षाधीन कालावधी म्हणजे आपला प्रोबेशन पिरियड आहे. आता काही पदासाठी 2 वर्षाचा आहे, काही 1 वर्षाचा आहे. तो परीक्षाधीन कालावधी विहित पूर्ण झाल्यानंतर तसा एक प्रस्ताव आपल्याला आपल्या वरिष्ठ कार्यालयाकडे जे कोणी आपले अपॉइंटिंग ऑथॉरिटी असतात, नियुक्ती प्राधिकारी, त्यांच्याकडे पाठवणं आवश्यक आहे. त्यानंतर आपला हा परीक्षाधीन कालावधी हा कंटिन्यू केला जातो. त्याबाबतचे आदेश येतात आणि तशी नोंद आपण सेवा पुस्तकात घेणं आवश्यक आहे आणि त्याची प्रत सेवा पुस्तकाला दाखवणं आवश्यक आहे. ठीक आहे. वार्षिक वेतनवाढ ही जी काय सुरुवातीपासून ज्या वेतनवाढी असतात त्या आपण दरवर्षी घेतल्या पाहिजेत. आता काही कर्मचाऱ्याची 1 जुलैला असेल, काही 1 जानेवारीला असेल, त्याची नोंदी घेणं आवश्यक आहे. नावात बदल झाला असेल तर त्यासमोर आता शेवट कायम केल्याची नोंद ही पण अतिशय महत्त्वाची आहे. आपण परीक्षाधीन कालावधी पूर्ण केल्यानंतर आणि ज्या काही आपल्या सेवेच्या अटी शर्ती आहेत त्या पूर्ण केल्यानंतर सेवेमध्ये कायम केल्याची नोंद घेणं आवश्यक आहे. स्वग्राम घोषित केल्याची नोंद आहे. बघा, मी या ठिकाणी आधी तुम्हाला सांगितलं होतं का एक दुय्यम सेवा पुस्तक आपल्याकडे घ्यायचं आहे. तसं तो नियमानुसार कर्मचाऱ्याला कार्यालयाने दुय्यम सेवा पुस्तक देणं आवश्यकच आहे, अपेक्षित आहे आणि द्यायलाच पाहिजे. तसं तुम्ही एक दुय्यम सेवा पुस्तक आपल्याकडे ठेवायचं आहे. दुय्यम सेवा पुस्तक दिल्याबाबत संबंधित कर्मचाऱ्याच्या स्वाक्षरी मूळ सेवा पुस्तकाची नोंद घ्यायची. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या सेवा पुस्तकामध्ये ना गोपनीय अहवाल म्हणजे CRची नोंद घ्यायची आहे. कारण का बऱ्याच वेळा आपल्याला जे गोपनीय अहवाल असतात, CR असतात, ते 12 वर्षाचा लाभ, 10 वर्षाचा लाभ किंवा पदोन्नती असेल तर मागील 5 वर्षाचे गोपनीय अहवाल हे आवश्यक आहेत. ते आपल्याला वेळेत मिळत नाहीत. त्यामुळे गोपनीय अहवालाची नोंद घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर एका संस्थेत दुसऱ्या संस्थेत कार्यालयात आपली जर बदली झाली असेल तर त्याच वेळेस त्यानंतर कुठलेही येणे बाकी नाही असे NOC ही त्याच वेळेस घ्यायची. 5वा वेतन आयोग, 6वा वेतन आयोग, 7वा वेतन आयोग जे काही वेतन आयोग आहेत. त्यानंतर 10, 20, 30 काही केस बाबतीमध्ये 12 वर्ष 24 वर्षाचा लाभ असेल. या सर्व लाभाच्या ज्या वेतन निश्चिती करतो आपण, समजा मध्येच पदोन्नती झाली असेल, या वेतनविषयक बाबीच्या सर्व नोंदी म्हणजे वेतन निश्चितीच्या नोंदी सेवा पुस्तकामध्ये घेणं आवश्यक आहे आणि तशी एक प्रत सेवा पुस्तकात जोडणं आवश्यक आहे. त्यानंतर आदिवासी कार्यक्षेत्रात असताना एकतर वेतन निश्चिती, अर्जित रजा, परावर्तित रजा या रजेच्या नोंदी, कुटुंबाचा तपशील महत्त्वाचा आहे. कुटुंबाचा तपशील आपल्या सेवा पुस्तकामध्ये नोंदवणं अत्यंत आवश्यक आहे. व्यवहार तायडी. व्यवहार तायडी जसं अनिवार्य नाही परंतु असणं आवश्यक आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही सर्व नोंदी घेतल्या किंवा नाही याची खात्री सेवा पुस्तकात केली पाहिजे. तशी आठवण आपण संबंधित कार्यालय प्रमुख किंवा संबंधित कर्मचाऱ्यांना करून द्यायची आहे. ठीक आहे. सेवा पुस्तकाविषयी किंवा सेवाविषयक बाबीविषयी काही अडचण असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा. ठीक आहे. मी तसं माझ्या पद्धतीने उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. बघा, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे आपण जे काही संप केला होता त्यामध्ये आपल्याला जे काही NPS मधले कर्मचारी असतील, कर्मचारी अधिकारी असतील, त्यांच्यासाठी काय महाराष्ट्र शासनाने कुटुंब निवृत्ती वेतन लागू केलेलं आहे आणि त्याची काही नोंद आपल्याला सेवा पुस्तकामध्ये 1 महिन्याच्या आत आणि काही केसमध्ये 1 आठवड्याच्या आत घ्यायची सांगितलेली होती. तर बऱ्याच केसमध्ये असं आढळून आलेलं आहे का अजून पण त्यांची काय नोंद सेवा पुस्तकामध्ये घेतलेली नाही आहे. विहित नमुने भरून घेतलेले नाहीत संबंधित कर्मचाऱ्याकडून किंवा त्यांच्या पश्चात त्याच्या कुटुंबाकडून. 31 मार्च 2023चा GR आहे. तर आपल्याला आता काय करायचं, एकदा तुम्ही तपासून घ्या तुमच्या सेवा पुस्तकामध्ये तशी काय नोंद घेतलेली आहे किंवा नाही. नसेल तर ताबडतोब हे नमुने
स्वतः भरून द्यायचे कार्यालयामध्ये आणि तशी नोंद घ्यायची आहे. आता बघा या ठिकाणी बघा नमुना 1 कुटुंबाचा तपशील, शासकीय कर्मचाऱ्याचे नाव, पदनाम, जन्मतारीख, नियुक्तीचा दिनांक, रोजी माझ्या कुटुंबात असलेल्या सदस्याचे तपशील. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला कुटुंबाचा व्यवस्थित तपशील लिहायचा आहे. सदस्याचे नाव, जन्मतारीख, शासकीय कर्मचारी असलेले नाते, कार्यालय प्रमुखाची सही आणि शेरा. आता या ठिकाणी बघा, सेवेत असताना शासकीय कर्मचारी विकलांगतेमुळे शासकीय सेवेकरिता असमर्थ ठरल्यास, मृत्यू पावल्यास त्याला अनुदेय लाभ मिळण्याबाबतचा विकल्प. या ठिकाणी आपलं नाव टाकायचं आहे म्हणजे कर्मचाऱ्याचं, आणि याद्वारे विकल्प देत आहे की शासन सेवेत असताना विकलांगतेमुळे शासकीय सेवेकरिता असमर्थ ठरल्यास, मृत्यू पावल्यास मला माझ्या कुटुंबाला महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 अनुसार लाभ देण्यात यावा. म्हणजे जी काही जुनी पेन्शन आहे GPF-वाल्यांची त्याप्रमाणे लाभ देण्यात यावा असा आपल्याला विकल्प द्यायचा आहे नमुना 2मध्ये. आपण हे दिल्यानंतरच काय आपल्याला फॅमिली पेन्शन लागू होईल. ठीक आहे.